मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार। मन की बात मध्ये आप सबका तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इन दिनों सध्या चैंपियंस चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे तरफ आणि सर्वत्र क्रिकेट का माहौल क्रिकेटमय वातावरण आहे। क्रिकेट में क्रिकेटमध्ये शतकाचा थरार काय असतो हे आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे, लेकिन पण आज आप मी तुम्हा सर्वांना क्रिकेट ने क्रिकेटबद्दल नाही बल्कि तर भारतानं अंतराळात केलेल्या शानदार शतकाबद्दल सांगणार आहे। उसकी बात करने गेल्या महिन्यात पिछले महीने देशानं देश इस्रोच्या इसरो 100व्या अंतराळ यानाचं प्रक्षेपण पाहिलं। ये केवल ही केवळ एक संख्या नाही, बल्कि इस तर अंतराळ विज्ञानात नित्य नवीन उंची गाठण्याचा आपला संकल्प देखील हमारे संकल्प का यामधून दिसून येतो। पता चलता है। हमारी स्पेस आपला अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रवास अगदी सामान्य पद्धतीनं सुरू झाला। इसमें प्रत्येक पावलावर आव्हानं होती, त्रुटियां थी, लेकिन पण आपले शास्त्रज्ञ विजय यशस्वी होत पुढे जात राहिले। आगे बढ़ते ही गए। काळासोबत समय के साथ अंतराळ उड्डाणात आपण मिळवलेल्या यशाची यादी हमारी सफलताओं बरीच लांबत गेली। काफी लंबी होती चली गई। प्रक्षेपण वाहनाची निर्मिती असो, निर्माण हो, चांद्रयानाचं यश असो, हो, मंगळयान असो, आदि आदित्य L1 असो, या फिर किंवा मग एक ही एकाच यानानं एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात पाठवण्याची अभूतपूर्व मोहीम असो, अभूतपूर्व मिशन हो। इस्रोच्या यशाची व्याप्ती सफलताओं का दायरा बरीच मोठी आहे। बड़ा रहा है। बीते गेल्या 10 वर्षात करीब सुमारे 460 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत गई हैं आणि यामध्ये दूसरे इतर देशांचेही अनेक उपग्रह समाविष्ट आहेत। सैटेलाइट शामिल है। हाल अलीकडच्या काळातील एक प्रमुख गोष्ट म्हणजे की स्पेस आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये नारी शक्ति महिला शक्तीचा सहभाग लगातार सातत्यानं वाढत आहे। मुझे ये आज अंतराळ क्षेत्र आपल्या तरुणाईचं आवडतं झालं आहे, हमारे युवाओं के लिए हे पाहून बहुत मला खूप आनंद होत आहे। कुछ साल काही वर्षांपूर्वीपर्यंत कुणी असा विचार केला असेल इस की या प्रदेशात म्हणजे भारतात स्टार्टअप्स आणि खाजगी अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोंवर पोहोचेल। सैकड़ों में हो जाएगी। आयुष्यात काहीतरी थरारक जीवन में आणि रोमांचक करू पाहणाऱ्या आपल्या तरुणाईसाठी अंतराळ क्षेत्र स्पेस सेक्टर हा एक उत्तम पर्याय बनत आहे। बन रहा है। साथियों, मित्रांनो, आने वाले येत्या काही दिवसांमध्ये आपण हम राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार आहोत। हमारे बच्चों आपल्या मुलांना, युवाओं तरुणाईला साइंस विज्ञानात रस आणि आवड असणं और पैशन खूप महत्त्वाचं आहे। बहुत मायने रखता है। इसे याबद्दल मेरे माझ्या मनात एक कल्पना आली आहे, जिसे ज्याला तुम्ही वन एक दिवस वैज्ञानिक म्हणून कह सकते हैं। असं म्हणू शकता। यानी म्हणजेच आप तुम्ही आपला एक दिवस एक वैज्ञानिक म्हणून, एक सायंटिस्ट म्हणून घालवण्याचा प्रयत्न करून पहा। बिता कर देखे तुम्ही तुमच्या सोयीनुसार, अनुसार अपनी तुमच्या इच्छेनुसार कोई भी कोणताही दिवस निवडू शकता। उस दिन त्या दिवशी किसी तुम्ही संशोधन प्रयोगशाळा, तारांगण किंवा अंतराळ केंद्रासारख्या एखाद्या ठिकाणी भेट द्यावी। इसे यामुळे विज्ञानाबद्दलचं तुमचं औत्सुक्य और आणखी वाढेल। स्पेस अंतराळ आणि विज्ञानाप्रमाणेच एक और आणखी एक क्षेत्र आहे जिसमें भारत ज्यामध्ये भारत तेजी से वेगानं आपली गाढ ओळख निर्माण करतोय। एक क्षेत्र है। हे क्षेत्र म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता। हाल ही में अलीकडेच मी मैं एका मोठ्या AI परिषदेत सहभागी होण्यासाठी लेने के लिए पॅरिसला, फ्रान्समध्ये गेलो होतो। वहां दुनिया तिथे जगानं इस सेक्टर या क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं खूप कौतुक केलं। हमारे देश आज आपल्या देशातील लोक आज AIचा उपयोग कसा विविध प्रकारे करत आहेत तरह से कर रहे हैं। याची उदाहरणं देखील ये उदाहरण आपण नेहमी पाहत असतो। हमें देखने को मिल रहे हैं।
आता असं बघा, उदाहरणार्थ तेलंगाना में तेलंगणातील आदिलाबाद येथील एका सरकारी शाळेत एक टीचर थोडासम कैलाशजी थोड़ा सा या नावाचे एक शिक्षक आहेत. डिजिटल डिजिटल गाणी आणि संगीतातील त्यांची आवड भी आपल्या अनेक आदिवासी भाषा वाचवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उन्होंने AI प्रणालीच्या मदतीनं मदद से कोलामी भाषेत गाणं तयार करून गाना त्यांनी कमाल केली आहे. कमाल कर दिया है. ते AIचा उपयोग कोलामी व्यतिरिक्त इतर अनेक भाषांमध्ये गाणी तयार करण्यासाठी देखील करत आहेत. समाज माध्यमांवर त्यांची गाणी हमारे आपल्या आदिवासी बंधू भगिनींना खूप आवडत आहेत. स्पेस अंतराळ क्षेत्र असो या फिर किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, हमारे युवाओं की आपल्या तरुणाईचा वाढता सहभाग एक नवीन क्रांती जन्माला घालत आहे. नई नई नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि ते वापरून पाहण्यात भारतीय कुणापेक्षाही मागे नाहीत. पीछे नहीं है. मेरे माझ्या प्रिय देशवासियांनो, अगले पुढच्या महिन्यात 8 मार्च रोजी अंतर्राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. ये हमारी आपल्या स्त्री शक्तीला अभिवादन करण्याचं हे एक विशेष निमित्त असतं. देवी महात्म्यात म्हटलं आहे, विद्याः समस्ताः तव देवी भेदाः स्त्रियः समस्ताः सकला जगत्सु. म्हणजेच सर्व विद्या, सर्व प्रकारचं ज्ञान हे देवीच्या विविध रूपांचीच अभिव्यक्ती आहे आणि जगातील सर्व स्त्री शक्तीमध्येही तिचंच रूप वसत आहे. आपल्या संस्कृतीत मुलींचा, कन्यांचा सन्मान सर्वोच्च मानला आहे. देशाच्या मातृशक्तीनं हमारे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राज्यघटनेच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. संविधान संविधान सभेत आपला राष्ट्रध्वज सादर करताना करते हुए हंसा मेहताजींनी केलेल्या भाषणातला काही भाग मैं मी त्यांच्याच आवाजात तुम्हा सर्वांना ऐकवतो. शेयर कर रहा हूँ. It is in the fitness of things that this first flag that will fly over this august house should be a gift from the women of India. We have donned the saffron color. We have fought, suffered and sacrificed in the cause of our country's freedom. We have today attained our goal. In presenting this symbol of our freedom, we once more offer our services to the nation. We pledge ourselves to work for a great India, for building up a nation that will be a nation among nations. We pledge ourselves for working for a greater cause to maintain the freedom that we have achieved. साथियों, मित्रांनो, हंसा मेहताजींनी अगदी आपल्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीपासून ते त्यासाठी केलेल्या त्यागापर्यंत देशभरातील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला होता. उनका त्यांचं असं म्हणणं होतं कि हमारे की आपल्या तिरंग्यातील भगव्या रंगातून देखील से भी हीच भावना प्रतिबिंबित होते. अगर होती है. उन्होंने त्यांनी असा विश्वास व्यक्त केला होता की भारताला मजबूत आणि समृद्ध बनवण्यात सशक्त आपली महिला शक्ती बनाने में आपलं बहुमूल्य योगदान देईल. योगदान देगी. आज आज त्यांचे शब्द सच खरे ठरत आहेत. आप कोणत्याही क्षेत्राकडे पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल पाएंगे की महिलांचं योगदान योगदान किती व्यापक आहे. साथियों, मित्रांनो, इस बार यावेळी महिला दिनी मैं मी एक असा उपक्रम हाती घेणार आहे जो हमारे जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असेल. इस विशेष अवसर पर या खास प्रसंगी मी माझी एक्स, इंस्टाग्राम सारखी समाज माध्यमावरील खाती एका दिवसासाठी देशातल्या काही प्रेरणादायक महिलांच्या हाती सोपवणार आहे. के लिए सौंपने जा रहा हूं. अशा महिला जिन्होंने ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलं आहे, दिया
हासिल की है, नवकल्पना राबवल्या आहेत अलग अलग आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 8 मार्च रोजी वो अपने त्या त्यांचं काम आणि अनुभव देश देशवासियांना सांगतील. साझा करेंगी. हे व्यासपीठ भले माझं असलं तरी इथे त्या दिवशी वहाँ त्यांचे अनुभव, त्यांच्या समोरील आव्हानं आणि त्यांच्या यशाबद्दल बोलणं होईल. यदि जर ही संधी तुम्हालाही मिळवायची असेल सर आपको मिले तर नमो ॲपवर तयार केलेल्या विशेष मंचाद्वारे के माध्यम या उपक्रमाचा भाग व्हा का हिस्सा बने. आणि माझ्या एक्स तसंच इंस्टाग्राम खात्यावरून संपूर्ण जगापर्यंत तुमचा संदेश पोहोचवा. तो आइए तर चला, इस बार यावेळी महिला दिनी महिला दिवस आपण सर्वजण सब मिलकर दुर्दम्य अशा स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करूया, सम्मान तिचा आदर करूया नमन कर. आणि तिला वंदन करूया. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, आप में से तुमच्यापैकी बरेच जण असे असाल ज्यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या हुए राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार अनुभवला असेल. आनंद उठाया होगा. देशभरातील 11,000हून जास्त खेळाडूंनी यामध्ये चमकदार कामगिरी केली. इस या आयोजनानं देवभूमीचं एक नवीन रूप सादर केलं. उत्तराखंड आता देशातील एक मजबूत क्रीडा शक्ती म्हणून उदयास येत आहे. उभर रहा है. उत्तराखंडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. इस बार यावेळी उत्तराखंड उत्तराखंड 7व्या स्थानावर राहिलं. हेच तर खेळाचं सामर्थ्य आहे, जे व्यक्ती आणि समाजासह संपूर्ण राज्याचा कायापालट घडवते. का कायाकल्प कर देती है. यामुळे जशी भावी पिढ्यांना प्रेरणा मिळते, यह प्रेरित होती है. तसंच वही सर्वोत्कृष्टतेच्या संस्कृतीला देखील चालना मिळते. बढ़ावा मिलता है. साथियों, मित्रांनो, आज देशभरात या स्पर्धेतील काही संस्मरणीय कामगिरींबद्दल खूप बोललं जात आहे. इन खेलों या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदकं जिंकल्याबद्दल सेना दलाच्या संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं मी कौतुक करतो. हमारे आपले बरेच खेळाडू खेलो इंडिया मोहिमेची अपत्य आहेत. हिमाचल प्रदेश के हिमाचल प्रदेशातील सावन बरवाल, महाराष्ट्रातील किरण मात्रे आणि तेजस शिरसे, या आंध्र प्रदेशातील ज्योती याराजी, सबने या सर्वांनी देश देशासाठी नवीन आशा निर्माण केल्या आहेत. उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचा भालाफेकपटू सचिन यादव, सचिन यादव हरियाणाची उंच उडीपटू पूजा और आणि कर्नाटकची जलतरणपटू धिनिधी देसिंधू ने यांनी देशवासियांची मनं जिंकली. जीता. इन्होंने त्यांनी 3 नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. इस बार या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चैंपियन किशोरवयीन विजेत्यांची संख्या आश्चर्यकारक आहे. 15 वर्षीय नेमबाज गेविन अँटनी, यूपी उत्तर प्रदेशातील 16 वर्षीय हातोडाफेकपटू अनुष्का यादव, का यादव, मध्य प्रदेशातील 19 वर्षीय पोल व्हॉल्टपटू वाल्टर देव देवकुमार मीणा यांनी हे सिद्ध केलं आहे की भारताचं क्रीडा भवितव्य एका अतिशय प्रतिभावंत पिढीच्या हातात आहे. उत्तराखंड में हुए उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनी हे देखील दाखवून दिलं की जे कधीही हार मानत नाहीत करने वाले ते निश्चितच जिंकतात. कंफर्ट आरामात बसून राहून कुणीही विजेता बनत नाही. मुझे खुशी मला आनंद वाटतो हमारे युवा की आपल्या तरुण खेळाडूंच्या दृढनिश्चयामुळे आणि शिस्तीमुळे भारत आज जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं तेजी वेगानं वाटचाल करत आहे. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, डेहराडूनमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मैंने मी एक अतिशय महत्त्वाचा विषय उपस्थित केला, ज्यामुळे देशात एक नवीन विचारमंथन सुरू झालं आहे. ये विषय है हा विषय आहे ओबेसिटी, ओबेसिटी, यानी म्हणजेच लठ्ठपणा. एक फीट एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी हमें
आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल. एक स्टडी एका अभ्यासानुसार आज दर 8 पैकी 1 व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येनं ग्रस्त आहे. गेल्या काही वर्षात लठ्ठपणाच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. परंतु त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या चौपटीनं वाढली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO या जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये जगभरात सुमारे 250 कोटी लोक लठ्ठ होते. ओवरवेट थे, म्हणजेच यानी त्यांचं वजन आवश्यकतेपेक्षा जास्त होतं. ये आंकड़े ही आकडेवारी अत्यंत गंभीर आहे गंभीर है, आणि आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडते मजबूर करते हैं. की हे असं का घडतंय. ऐसा क्यों हो रहा है? जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे या मोटापा अनेक प्रकारच्या समस्या की परेशानी आणि आजार उद्भवतात. को भी जन्म देता है. आपण सर्वजण मिळून छोट्या छोट्या प्रयत्नांनी सो से या आव्हानाचा सामना करू शकतो. निपट सकते हैं. जसा मी एक उपाय सुचवला होता एक तरीका मैंने सुझाया था, तो असा, खाने के स्वयंपाकाच्या तेलाचा उपयोग 10% 10% कमी करणं. आप तय तुम्ही दरमहा कि हर 10% कमी तेल वापरण्याचा निर्णय घ्या. कम तेल उपयोग करें. खाद्यतेल खरेदी करते वेळीच कि जो तुम्ही ते खाने के लिए 10% कमी खरेदी करायचा निर्णय घेऊ शकता. अब 10% कम ही लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेनं obesity कम करने की दिशा हे एक महत्त्वाचं पाऊल असेल. में आज आज मी मन की बात मध्ये इस या विषयाबाबत स्पेशल मैसेज काही खास संदेश से शेयर करना तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. चला, ओलंपिक ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा यांच्यापासून सुरुवात करूया. जिन्होंने त्यांनी लठ्ठपणावर यशस्वीपणे मात करून स्वतःला सिद्ध केलं आहे. सभी को नमस्ते, मैं नीरज चोपड़ा आज आप सभी को बताना चाहता हूं कि हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने मन की बात में इस बार ओबेसिटी के बारे में चर्चा की है, जो हमारे देश के लिए बहुत ही अहम मुद्दा है. और मैं कहीं ना कहीं इस बात को खुद से भी रिलेट करता हूं, क्योंकि जब मैंने ग्राउंड पे जाना स्टार्ट किया था तो उस टाइम में भी मेरा भी काफ़ी मोटापा था. और मैंने जब ट्रेनिंग स्टार्ट की, अच्छा खाना स्टार्ट किया, तो काफ़ी हेल्थ में मेरे सुधार आया. और उसके बाद जब मैं एक प्रोफेशनल एथलीट बन गया तो उसमें भी मेरी काफ़ी हेल्प मिली. और साथ में बताना चाहूँगा कि जो पेरेंट्स हैं वो खुद भी आउटडोर स्पोर्ट कोई ना कोई खेल लें, अपने बच्चों को भी लेके जाएं और एक अच्छा हेल्दी लाइफस्टाइल बनाएं, अच्छा खाएं और अपने शरीर को 1 घंटा या जितना भी टाइम आप दे सकते हैं दिन में वो दें एक्सरसाइज के लिए. और मैं एक बात और ऐड करना चाहूँगा, अभी हाल ही में हमारे प्रधानमंत्री जी ने बोला था कि जो खाने में यूज़ होने वाला ऑयल है उसको 10% तक कम करें, क्योंकि कई बार हम काफ़ी तली हुई चीज़ें, ऐसी चीज़ें खा लेते हैं जिससे ओबेसिटी पे काफ़ी इम्पैक्ट पड़ता है. तो मैं सभी को कहना चाहूँगा कि इन चीज़ों से बचें और अपनी हेल्थ का ध्यान रखें. बस यही आपसे मैं गुजारिश करता हूँ और साथ उठ के हम अपने देश को ऊपर उठाएंगे. धन्यवाद. नीरज जी, आपले खूप खूप आभार. प्रसिद्ध मुष्टियोद्धी निखत झरीन जी ने भी यांनीही या विषयावर आपले विचार व्यक्त केले आहेत. हाय, मेरा नाम निखत जरीन है और मैं 2 टाइम्स वर्ल्ड बॉक्सिंग चैंपियन हूँ. जैसे कि हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने मन की बात में ओबेसिटी को लेकर जिक्र किया है, एंड आई थिंक इट्स अ नेशनल कंसर्न. हमें अपनी हेल्थ को लेकर सीरियस होना चाहिए, बिकॉज मोटापा जितनी जल्दी से फैल रहा है हमारे इंडिया में, उसको हमें रोकना चाहिए और कोशिश यही करनी चाहिए कि हम जितना हो सके हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करें. मैं खुद एक एथलीट होके कोशिश करती हूँ कि मैं हेल्दी डाइट फॉलो करूँ, बिकॉज अगर मैंने गलती से भी अनहेल्दी डाइट ले लिया है या मैंने ऑयली चीज़ें खा ली, तो जिसकी वजह से मेरे परफॉर्मेंस पे इम्पैक्ट पड़ता है और मैं रिंग में जल्दी थक जाती हूँ. एंड मैं कोशिश यही करती हूँ कि मैं जितना हो सके एडिबल ऑयल जैसी चीज़ों को मैं कम इस्तेमाल करूँ और उसकी जगह हेल्दी डाइट फॉलो करूँ और डेली फिजिकल एक्टिविटी करूँ, जिसकी वजह से मैं हमेशा फिट रहती हूँ. एंड आई थिंक हम जैसे कॉमन लोग जो है तो डेली जॉब पे जाते हैं, काम पर जाते हैं, एंड आई थिंक हर किसी को हेल्थ को लेकर सीरियस होना चाहिए
और कुछ ना कुछ डेली फिजिकल एक्टिविटी करनी चाहिए, जिसकी वजह से हमें बीमारियों जैसे हार्ट अटैक है और कैंसर जैसे बीमारियों से हम दूर रहे और अपने आप को फिट रखें, क्योंकि हम फिट तो इंडिया फिट। निखतजींनी खरोखर काही चांगले मुद्दे सांगितले आहेत. आता आपण डॉक्टर देवी शेट्टी काय म्हणतात ते ऐकूया. तुम्हा सर्वांना माहितीच आहे ते एक अतिशय आदरणीय प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. ते या विषयावर निरंतर काम करत आहेत. I would like to thank our Honorable Prime Minister for creating an awareness about obesity in his most popular Man Ki Baat program. Obesity today is not a cosmetic problem. It is a very serious medical problem. Majority of the youngsters in India today are obese. The main cause of obesity today is poor quality of food intake, especially excess intake of carbohydrates, that is rice, chapati and sugar, and of course large consumption of oil. Obesity leads to major medical problems like heart disease, high blood pressure, fatty liver and many other complications. So my advice to all the youngsters, start exercising, control your diet and be very, very active and watch your weight. Once again, I would like to wish all of you very, very happy, healthy future. Good luck and God bless. मित्रांनो, जेवणात तेल कमी वापरणं आणि लठ्ठपणाचा सामना करणं ही केवळ वैयक्तिक बाबच नाही, तर कुटुंबाप्रती आपली जबाबदारी देखील आहे. अन्नात तेलाचा जास्त वापर हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक आजारांचं कारण ठरू शकतो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल करून आपण आपलं भविष्य अधिक मजबूत, तंदुरुस्त आणि रोगमुक्त बनवू शकतो. म्हणूनच कोणताही विलंब न करता आपण या दिशेनं आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत आणि ते आपल्या जीवनात अंमलात देखील आणले पाहिजेत. आपण सर्वजण मिळून हे अगदी खेळीमेळीनं खूप प्रभावी पद्धतीनं करू शकतो. उदाहरणार्थ, आज मन की बातच्या या भागानंतर मी 10 लोकांना विनंती करेन आणि त्यांच्या समोर एक आव्हान ठेवीन की ते त्यांच्या जेवणात तेल 10% कमी करू शकतात का. आणि सोबतच मी त्यांना अशी विनंतीही करेन की त्यांनी आणखी 10 नवीन लोकांसमोरही हेच आव्हान ठेवावं. मला विश्वास आहे की यामुळे लठ्ठपणा कमी करण्यात खूप मदत होईल. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आशियाई सिंह, हंगुल हे काश्मीरी हरिण, पिग्मी हॉग्स ही डुकरांची एक जात आणि लायन टेल्ड मकाक म्हणजे सिंहासारखी शेपटी असलेले मकाक अर्थात वांडरू ही माकडांची एक जात, यांच्यामध्ये काय साम्य आहे. याचं उत्तर असं आहे की हे सर्व जगात एकत्र कुठेही आढळत नाहीत, ते फक्त आपल्या देशात आढळतात. खरोखरच आपल्याकडे वनस्पती आणि प्राण्यांची एक अतिशय चैतन्यशील अशी परिसंस्था आहे आणि हे वन्यजीव आपल्या इतिहासात आणि संस्कृतीत खोलवर रुळलेले आहेत. अनेक प्राण्यांना आपल्या देवदेवतांचं वाहन म्हणूनही मानलं जातं. मध्य भारतातील अनेक जमाती बागेश्वराची पूजा करतात. महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान अय्यप्पा यांचं देखील वाघाशी खूप गाढ नातं आहे. सुंदरबनमध्ये वाघ हे वाहन असलेल्या बोन बिबीची पूजा अर्चा केली जाते. आपल्याकडे कर्नाटकातील हुली वेशा, तामिळनाडूतील पुली आणि केरळातील पुलिकली यासारखे अनेक सांस्कृतिक नृत्य प्रकार आहेत जे निसर्ग आणि वन्य जीवनाशी संबंधित आहेत.
मी माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींचे आभार मानू इच्छितो, आभार करूंगा कारण ते वन्यजीव संवर्धनाशी संबंधित उपक्रमांमध्ये हिरिरीने सक्रियपणे सहभागी होतात. कर्नाटकातील BRT व्याघ्र अभयारण्यात वाघांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. याचं बरंच श्रेय वाघाची पूजा करणाऱ्या सोलिगा जमातींना जातं. बाघ की पूजा करते हैं. यामुळे के कारण या भागात मानव प्राणी संघर्ष एनिमल कॉन्फ्लिक्ट जवळजवळ नगण्य आहे. के बराबर होता है. गुजरातमधील लोकांनी देखील लोगों ने गीरमधल्या आशियाई सिंहांच्या संरक्षण आणि संवर्धनात और संरक्षण महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. योगदान दिया है. उन्होंने त्यांनी जगाला हे दाखवून दिलं आहे की निसर्गासोबत सहअस्तित्वाचा एक्झिस्टेंस खरा अर्थ काय आहे. क्या होता है. मित्रांनो, साथियों, या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षात पिछले वाघ, कई वर्षों में बिबटे, बाघ, तेंदुए, आशियाई सिंह, एशियाटिक गेंडे लायन्स, आणि बारशिंगे हरणांची संख्या 12 झपाट्यानं वाढली आहे तेजी से बढ़ी. आणि भारतातल्या वन्यजीवांचं वैविध्य वन्य जीवों की किती डायवर्सिटी मनोहारी आहे कितनी हे देखील खूबसूरत लक्षात घेण्यासारखं है, आहे. ये भी गौर करने लायक है. आशियाई सिंह एशियाटिक लायन्स देशाच्या देश के पश्चिम भागात पश्चिमी आढळतात, हिस्से में पाए जाते हैं. तर वाघांचा वावर टाइगर का क्षेत्र है पूर्व, पूर्वी, मध्य मध्य, आणि दक्षिण भारतात आढळतो. वहीं तर राइनो गेंडे पूर्वोत्तर ईशान्य भारतात आढळतात. भारत का भारताचा हर हिस्सा प्रत्येक भाग ना केवळ केवळ निसर्गाप्रती प्रकृति के लिए संवेदनशीलच नाही, संवेदनशील है, तर वन्यजीव संरक्षणासाठी देखील protection के लिए तितकाच ही वचनबद्ध आहे. प्रतिबद्ध है. मुझे मला अनुराधा रावजींबद्दल सांगण्यात आलं आहे, जिनकी ज्यांच्या अनेक पिढ्यांचं नातं अंदमान निकोबार बेटांशी राहिलं आहे. अनुराधाजींनी अगदी कमी वयातच स्वतःला प्राणी कल्याणासाठी समर्पित केलं होतं. गेल्या 3 दशकांपासून त्यांनी हरिण आणि मोरांचं संरक्षण हे आपलं ध्येय बनवलं आहे. येथील लोक तर त्यांना हरिण स्त्री या नावानं संबोधतात. अगले महीने की शुरू पुढील महिन्याच्या सुरुवातीला आपण जागतिक वन्यजीव दिन साजरा करू. माझी तुम्हाला विनंती आहे की वन्यजीव संरक्षणात सहभागी असलेल्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन द्यावं. जरूर बढ़ाए. या क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स, नवउद्योग उदयाला आले आहेत. ही माझ्यासाठी अत्यंत अब कई स्टार्टअप समाधानाची बाब आहे. उभर कर सामने आए हैं. साथियों, मित्रांनो, यह हा बोर्ड परीक्षांचा हंगाम आहे. मैं मी माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना यानी म्हणजेच परीक्षा योद्ध्यांना उनकी त्यांच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. देता हूं. आप तुम्ही तुमचे पेपर्स, प्रश्नपत्रिका पूरी कोणत्याही तणावाशिवाय पूर्ण सकारात्मक भावनेनं सोडवावेत. वर्ष दरवर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामध्ये हम अपने एग्जाम आम्ही आमच्या परीक्षा योद्ध्यांशी परीक्षाओं से जुड़े परीक्षेशी संबंधित विविध विषयांवर बोलतो. मुझे खुशी मला आनंद आहे कि अब ये की आता हा कार्यक्रम एक संस्थात्मक स्वरूप धारण करतोय, संस्थात्मक होत आहे. इसमें नवीन तज्ज्ञ देखील त्यामध्ये सामील होत आहेत. चले जा रहे हैं. यावर्षी आम्ही परीक्षा पे चर्चा एका नवीन स्वरूपात आयोजित करण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांसोबत 8 वेगवेगळे भाग देखील समाविष्ट केले गेले होते. हमने आम्ही एकंदर परीक्षांपासून ते आरोग्य सेवा आणि मानसिक आरोग्य तसंच खाणंपिणं या विषयांवर देखील चर्चा केली. मागील टॉपर्सनी म्हणजे मागील वर्षीच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यांनीही त्यांचे विचार आणि अनुभव सर्वांना सांगितले. बहुत से युवा याबद्दल अनेक तरुण तरुणींनी त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी मला पत्र लिहिली आहेत. उन्होंने त्यांनी म्हटलं आहे की त्यांना हे स्वरूप खूप आवडलं, अच्छा लगा है कारण त्यात क्योंकि प्रत्येक विषयावर तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. इंस्टाग्राम पर इंस्टाग्रामवर देखील आपल्या तरुणाईनं हे भाग मोठ्या संख्येनं पाहिले आहेत. बड़ी संख्या में देखा है. तुमच्यापैकी अनेकांना बहुत सारे दिल्लीतल्या सुंदर अशा नर्सरीत रोपवाटिकेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करणं सुंदर नर्सरी खूपच आवडलं. यह भी बहुत पसंद आया. आपल्या ज्या तरुण मित्रमैत्रिणींना परीक्षा पे चर्चाचे हे भाग आतापर्यंत पाहता आले नाहीत देख पाए हैं.
त्यांनी ते जरूर पाहावे. जरूर देखें. हे सर्व सारे भाग एपिसोड नमो ॲपवर नमो ऐप उपलब्ध पर आहेत. रखे हुए हैं. एक बार पुन्हा एकदा अपने एग्जाम माझ्या परीक्षा योद्ध्यांना माझा संदेश आहे, बी आनंदी एंड आणि स्ट्रेस तणावमुक्त रहा. मेरे प्रिय माझ्या प्रिय मित्रांनो, मन की यावेळी इस बात में या मन की बातमध्ये माझ्यासोबत इतना हे एवढंच. अगले पुढच्या महिन्यात फिर आपण नए सर्व विषयों पुन्हा के मिळून साथ हम नवीन मिलकर विषयांसह मन की बात करेंगे. मन की बात करूया. आप मुझे तुम्ही मला तुमची पत्र संदेश अपने पाठवत संदेश राहा. भेजते रहिए. निरोगी राहा, मस्त रहिए, आनंदी में रहा. रहिए. बहुत खूप बहुत खूप धन्यवाद. आभार. नमस्कार.